विरोधकांकडे सक्षम उमेदवारच शिल्लक नसल्याने त्यांनी आमच्यातीलच व्यक्तीला फोडून उमेदवारी दिली आहे। हीच त्यांची पहिली हार असल्याची टीका भाजपचे वहाड पंचायत समिती गणाचे उमेदवार वितेश म्हात्रे बाईक रॅलीवेळी केली। तसेच उल्वे परिसराचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे एकमेव ध्येय असून पक्ष आणि कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर गव्हाण जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार निकिता खारकर यांनीही यावेळी महिला सक्षमीकरणावर आपला भर राहणार असल्याचे सांगितले। प्रचारादरम्यान मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गव्हाण आणि वहाड राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। बुधवारी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उल्वे परिसरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीच्या माध्यमातून महायुतीने मोठे शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीच्या रणधुमाळीत आपली पकड अधिक मजबूत केली। उल्वे सेक्टर 19 मधील भाजप कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली सेक्टर 17, शेलघर, कोपर, गव्हाण, न्हावा, शिवाजीनगर, मोरावे आणि वहाड अशा विविध सेक्टरमधून मार्गक्रमण करत सेक्टर 25A येथे सांगता झाली। या रॅलीमुळे संपूर्ण परिसर भाजपमय झाल्याचे पाहायला मिळाले। या भव्य रॅलीमध्ये भाजप नेते रविशेठ पाटील, उमेदवार निकिता खारकर, जिज्ञासा कोळी, वितेश म्हात्रे, निलेश खारकर, उत्तम कोळी, सुहास गोंधळी, अखिलेश यादव, किशोर कोळी, विशाल कोळी यांच्यासह महायुतीचे इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आम्ही खूप जोरात लोकांसमोर पोहोचत आहोत आणि आमच्यासाठी प्रचारात पहिल्याच ही संधी आहे आम्हाला, जी नौखे म्हणून आम्हाला पक्षाने संधी दिली आणि आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यात तेवढाच आनंद मिळतोय। लोकांचाही प्रतिसाद तेवढा असल्यामुळे आम्ही लोकांपर्यंत प्रत्येक घरात आणि दारोदारात पोहोचत आहोत। हे उल्वे शहर नवीन वस्त आहे आणि हे शहर वस्तांना समस्या सोबत आहेत। आत्ताच आम्ही कालच आमदार साहेब आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, जयंबात्रे साहेब यांनी काल एक आपल्या विभागासाठी मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे। लवकरच येत्या गुरुवारी या इलेक्शननंतर गुरुवारी BPCL कंपनीचं पेट्रोल पंपाचं भूमिपूजन करणार आहोत। ही आहे विकास गंगा आणि हेच आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत। नक्कीच विकास उल्हानोडचा झालाच पाहिजे। हे नवीन शहर वस्त आहे, आंतरराष्ट्रीय लेवलचं शहर आहे आणि ह्या शहराला कसे चार चांद लावता येतील या आमच्या पक्षाकडून आमचे विजन असणार आहे। आव्हानं तर काहीच नाही आहे, कारण विरोधकांकडे उमेदवार उरला नाही, त्याच्यामुळं त्यांनी आमच्यातलाच कोणतरी सहकारी फोडला आणि त्याच्यात त्यांना उमेदवारी दिली। हीच पहिली हार आहे त्यांची। त्यांना त्यांचा उमेदवार मिळाला नाही आणि उमेदवारी देताना सुद्धा आज अमर म्हात्रेंनी कुठला पक्ष निवडला आहे? सगळे पक्ष एकत्र होऊन ते लोक लढत आहेत आणि आम्ही एकत्र, आमचे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत, आमचे नेते आमच्या सोबत आहेत आणि आमचा पक्ष आमच्या साथीनं एकजुटीनं आम्ही काम करत आहोत। नक्कीच ना, इथला मच्छीमार बांधव, कोली बांधव इथे आहे, त्यांच्यासाठी आजपर्यंत कोणी जेठ्या मंजूर केल्या, कोणी मच्छीमार बांधवासाठी काय केलं आहे? आज आमचे आमदार मारवाडी समाजाचे असले तरी पण कोली बांधवांचा वरचा प्रेम हे दिसत आहे, कारण की आमच्या गावासाठी 17 कोटीची जेठी मंजूर केलेली आहे आणि हे परिपूर्ण झालेलं आहे। फक्त भूमिपूजन आणि टेंडर प्रोसेसिंग बाकी आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोहा गाव, ज्या गावासाठी एक छोटा गाव असतानाही सुद्धा त्या गावासाठी 13 कोटीची जेठी मंजूर केलेली आहे। हे आमची विकास कामं आहेत। आम्ही कुठल्याही घटकाला, कुठल्याही समाजाला एक माणुसकी म्हणून बघतोय आणि विकास कामं ही आम्ही समोर घेऊन जाणार आहोत। मतदारांनी नक्कीच आमच्या विकास कामावर प्रभावित होऊन आणि आम्ही काय करणार आहोत, आमच्या विजनवर आपण सर्वांनी आम्हाला मतदान करायचं आहे। आमच्या नवख्या उमेदवार आहेत निकिताताई खारकर, ज्या महिला सक्षमीकरणासाठी खूप ॲक्टिव्हली काम करतात। तसेच आमच्या जिज्ञासाताई कोली, ज्या कोली समाजाकडून बिलॉंग करतात आणि त्याही खूप ॲग्रेसिव्ह आहेत, कारण की त्या सरपंच राहिलेले आहेत। आणि मी स्वतः वितेश म्हात्रे, मी सर्वांना आपल्याला आव्हान करेन की आपण कमल या निशाणीवर येत्या 7 तारखेला आपण भरघोस मतांनी आम्हाला विजयी कराल आणि आपला आशीर्वाद द्याल, हीच मी आपल्याला आव्हान करतो आणि धावतो। नमस्कार, मी निकिता निलेश खारकर, गव्हाण जिल्हा परिषद उमेदवार। तर महिलांसाठी जिल्हा परिषदमधून काहीही सुविधा येतील त्यापर्यंत माझ्यापर्यंत पोचल्यावर त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम मी स्वतः निष्ठेने करेन आणि आपल्या समस्या उल्हानोड आपला पुनर्वसित गाव वगैरे आमचे उठलेले आहेत आणि त्यासाठी रस्त्यांची कामे,
पाण्याची सोय ही आम्ही करणारच आहोत आणि करतोय, यापुढेही करत राहू एवढंच सांगेन. प्रोत्साहन म्हणजे आता तुम्ही बघतायत आमची पब्लिक किती आहे ती, आणि यापुढेही आम्ही प्रचार केला. तो प्रचारामध्ये प्रतिसाद इतका छान होता आणि घरोघरी आम्ही सर्वांच्या घरोघरी जात होतो. त्यांचा प्रतिसाद बघून आमचा विजय तेव्हाच झालेला आहे. मतदारांना एवढंच आवाहन करेन, आमच्या पक्षाची धोरण असं आहे की पहिले राष्ट्र, नंतर पक्ष आणि मग मी स्वतः, असं यामुळे आमचा पक्ष पुढे जात आहे. आणि विकासाची गंगा या पक्षाने भरपूर आणलेली आहे. भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की विकासाच्या गंगेतच वाहून गेलेला आहे. म्हणून लोकांना सांगेन, येत्या 7 तारखेला आपण कमलावर बटन दाबून आम्हाला तिघांनाही, वितेश म्हात्रे, जिज्ञासा कोहली आणि निकिता कारकर बहुमतांनी विजयी करा, एवढेच मी आव्हान करेन लोकांना. ह्या मुलांनी जे काम केलेलं आहे ते कामाची ख्याती यांना कौल देणार आहे. प्रथमतः गव्हाण विभागाचा विचार केला तर जिज्ञासा कोळी या सरपंच राहिलेल्या आहेत. विकासाची कामं म्हणजे अर्थातच पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न होता, तो गंभीर प्रश्न पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे. आता नाही बोललं तर मोठी टाकी झालेली आहे, पूर्णपणे पाण्याचा सगळ्यांना पुरवठा होईल असा विचार करून त्यांचे म्हणजे किशोर कोल्हे असतील, त्यांचे पतिराज, त्यांनी तशा पद्धतीत ते काम केलेलं आहे. आणि त्यांच्या पाठीशी आज जय म्हात्रे साहेब आहेत किंवा रामशेठ ठाकूर साहेब आहेत, बालदी साहेब आहेत. आणि विकासाची गंगा तुम्ही बघताय की आम्हाला मुंबईला जाताना जो त्रास होत होता, तासनतास लागत होते, आता फक्त हार्डली 20 मिनिटात आम्ही तिकडे जातोय. हे कुणामुळं झालेलं आहे? भाजपामुळं झालेलं आहे. आता बाकी मी लोकल बोलायचं झालं तर सर्वांना माहीत आहे, सेकंड उमेदवार आपला वितेश म्हात्रे. प्रत्येकाच्या दुःखसुखात ज्या वेळेला जग थांबलं होतं त्यावेळेला वितेश म्हात्रे धावत होता. म्हणजे कोरोना काळात हजारो लोकांना पॅकेट पुरवणं, जेवण पुरवणं किंवा जे किट पुरवणं, एवढं जबरदस्त काम त्या पोराने केलेलं आहे. ती जाण सगळी ठेवतायत आणि आमचं मत फक्त BJPलाच अशा पद्धतीत होतं. तिसरं म्हणजे तिसरे उमेदवार आमचे निकिता कारकर, त्यांचे सासरे, आज नाही बोललं तर त्यांच्या सासऱ्यांमुळं लोक करोडपती झालेले आहेत. म्हणजे जे त्यांच्याकडं म्हणजे सरपंच होते आणि त्यावेळेला दाखला लागत होता प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक घरधारकाला. त्याने कुणाचा म्हणजे कुठल्या पक्षाचा किंवा काही विचार केला नाही. त्यावेळेला धडाधड दाखले दिले आणि आज जे प्लॉट मिळालेत आणि करोडोपती झालेले आहेत लोक, ते त्यांच्यामुळं मी बोलेल, उलव्यातले लोक त्यांच्यामुळं झालेले आहेत. तिसरा विकासाची गोष्ट बोलल्यानंतर म्हणजे निलेश खारकर हा पोरगा असा आहे, रात्री 3 वाजता जरी कोणाचा प्रसंगी फोन आला, कोण वारलंय, काय स्मशानभूमीची, काय पोलीस स्टेशनचं कुठल्याही प्रकारचं जर समजा त्याला समजलं तो स्वतः झोपत नाही. म्हणजे पायाला भिंगरी लावल्यासारखी ही मुलं कामं करत असतात. ही यंग जनरेशनचं झालं. रामशेठ ठाकूर साहेब, जय म्हात्रे साहेब आज नाही बोललं तर बाहेरील लोक जेव्हा इथं येतात, त्यांचे आईवडील येतात, तर पहिले रामबागची व्हिजिट करतात. रामबाग एवढं जबरदस्त बनवलेलं आहे की तिथं फिरण्याचं एक ठिकाण म्हणजे आपल्याकडील एक एवढं जबरदस्त ठिकाण तिथं बनवलेलं आहे. आज रामशेठ ठाकूर साहेबांनी इंटरनॅशनल स्कूल म्हणजे बाकी काही करण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर जास्त भर दिलेला आहे. मुलं शिकली तर कुटुंब शिकेल, कुटुंब शिकलं तर म्हणजे समाज शिकेल आणि टिकेल. अशा पद्धतीचं ध्येय आणि धोरण त्यांचं आहे. जबरदस्त काम या मंडळींचं आहे. त्यांना पाठबळ सर्व ह्या जनतेचं आहे. म्हणूनच ही जनता इथं काही पैसे देऊन आणलेले नाही, यांच्यावर प्रेम म्हणून ही सर्व जनता आलेली आहेत आणि ही मुलं काम करतायत म्हणून BJPचा झेंडा वरतीच राहणार आहे. मी सर्वांना तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी मतदारांना विनंती करेन की कमल, दोन्हीकडे कमल ही निशाणी आहे, तिनहीकडं कमल ही निशाणी आहे. कमल ह्या निशाणी पुढील बटन दाबून भरघोस मताने या विजयी होणारच आहेत. पण त्या विजयात प्रत्येकाचा भाग असला पाहिजे आणि हे इतिहास होणार आहे. त्या इतिहासात
भविष्यात मी पण इतिहासाचा साक्षीदार आहे असा मतदारांनी समजलं पाहिजे आणि नक्कीच BJP सोडून कुणालाही वोट न देण्याचा मी संदेश देईन.